चला आता मॅच लावतोय सुरुवात. दोन्ही फलंदाज दाखल झाल्यात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडत येतात त्यांचं सहर्ष स्वागत. MPL सीझन 8 आपण पाहत आहेत. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये चॅम्पियन संघ कुठला असेल 711 फायनलमध्ये प्रवेश केला गेलाय. आणखीन दुसरा कुठला संघ असेल चला मॅच लावतोय सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. एलिमिनेटर टीम असेल सामना असेल हा. जो संघ पराभूत होईल त्याला अगदी स्पर्धेच्या बाहेर जाईल. जिंकणारा संघ 2 हात करेल. आधीच्या मॅच मध्ये जो पराभूत संघ झालाय तर मिस्टर फायटर सोबत पहिला बॉल अगदी नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला गेलाय. बीमर चेंडू पाहायला मिळालाय. फ्रीटचा बॉल असेल. प्रथमेशकडे संधी असेल. फ्रीटचा बॉल. पहिला बॉल अगदी बीमरच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. एकदम स्कोर कार्डवर आपण पाहत आहेत. गोलंदाज गुल्ले मार्कवर सज्ज असेल. फ्रीटचा बॉल समोर प्रथमेश टरे. प्रथमेशकडे एक संधी असेल. मुक्त हस्त फटका खेळण्याची संधी. पुढील बॉल. फ्रीटचा बॉल. फ्रीटच्या बॉलवर केलाय अगदी फुलटोल वसूल. ते आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता पंचांचा सिग्नल 6 धावा. MPL षटकार. वर अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला गेला. प्रथमेशच्या बॅटमन हा षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल उडवला गेलाय. इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक पाठला करतायत. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि दुहेरीच्या मध्येनं सोज कार्ड जाऊन पोहोचलाय 9 अंकावर. चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळालंय. प्रथमेश तरी आपण पाहतायत 9 फुलका धाबा आहेत. 9 2 बॉलच्या अगदी समाप्त एखेर चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. पुढील बॉल. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. प्रथमेशच्या खेळला पूर्ण विराम लागताना गॉन. नवीन फलंदाज येतोय. पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय. प्रथमेशला माघारी परतवलं गेलंय. स्कोर कार्ड दाबायत 9 एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना आरोही टायगर्स जो मात्र मनोजजी वैद्य यांचा संघ आपण पाहत आहेत. दुसऱ्या बाजूने KD फायटर्स कुंदेजी वैद्य आणि दीपकजी महाडिक यांचा संघ. पुन्हा एकदा आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक खराब जज पाहायला मिळालाय. झेल निसटलाय आणि 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. दोन धाबा अगदी पाहायला मिळाल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 11 या अंकावर. 11 धावा धावफलकर आहेत. पहिलं षटक आपण पाहत आहेत. 11 धावा धावफलकावर चांगली सुरुवात दमदार पाहायला मिळालंय. आलेले हवाई सफर करण्याचा प्रयत्न प्रथमचा पाहायला मिळाला. खराब जज तिथे पाहायला मिळाला आणि झेल निसटलाय. धावफलका दाबायत 11.
11 धावा धावफलकार आहेत. चला जास्त इंजुर्ड असेल तर दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पहिला संघ आपण पाहिलाय साची 11 जो फायनल मध्ये प्रवेश केला गेलाय. या संघामधला या मॅच मधला कुठला संघ जिंकेल तो पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत. धर्मिष्ठा वॉरियर्स फायटर्स या संघासमेत 2 हात करेल. चला तर मॅच स्टार्ट करायची आहे. धावफलका धाबा आहेत 11. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत. चांगली दमदार सुरुवात आरोही टायगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी खूप महत्वाचा सामना असेल. चला तर त्वरित फील्ड अरेंज करून घ्या. चला मॅच लावतोय सुरुवात. 11 धावा धावफलकावर पहिलं षटक सध्या मार्गस्थ आपण पाहत आहेत. एक गडी बाद. पुढील बॉल धावफलका धावा 11. या बाय आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकारांकरिता 4 धावा. प्रथम आक्रमक फलंदाजी पाहायला मिळालाय. धावफलका धावा 15 या अंकावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. प्रथमेशने चांगली सुरुवात केली होती. त्यानंतर प्रथम चांगली फलंदाजी करतोय. धावफलका धावा 15. एक गडी बाद. यावेळेस फुटवर्क पाहायला मिळाला नाही आहे. निर्धावने षटक क्रमांक 1 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा 15. एक गडी बाद. समाप्तीला स्कोर कार्ड धावा 15. एक गडी बाद. खूप महत्वाचा सामना असेल. जो संघ जिंकेल तो पुन्हा एकदा केडी फायटर समोर 2 हात करेल. धर्मिष्ठा फायटर सोबत 2 हात करेल. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 15. एक गडी बाद.
विकास शेलार गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. विकास गोलंदाज मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धाव फलका धावा 15, एक गडी बाद. यावेळेस सफल झाला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगल परिपूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर. अगदी 50 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. खूप महत्वाचा सामना असेल. पुढील बॉल लोवर फुल टॉस चेंडू होता. डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन त्यातले गोलंदाजी पाहायला मिळालं. विकासच्या माध्यमातून फुलका धावा आहेत आपण पाहत आहेत. अगदी 16 धावा, 16 रन्स. 16 रन्स स्कोर कार्ड. पुढील बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे लाऊड अपील जरूर केली होती. एकदा मैल पंच दर्शवत आहेत लेग बाईटच्या स्वरूपात. एक धावा ऍड केली जात आहे. स्कोर कार्ड धावा 17. चांगल्या लाईन त्यात लाईन गोलंदाजी पाहायला मिळालंय. अगदी चांगली गोलंदाजी विकासच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड धावा 17. पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. अगदी अपील फेटाळून लावलाय. डॉट बॉल येतोय. एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये हल्ले चढवले होते. त्यानंतर विकासने अगदी इकॉनॉमी गोलंदाजी पाहायला मिळालाय. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल हलक्या त्याने सन्मान दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड धावून पोहोचलाय 19 या अंकावर. आता शेवटचा बॉल असेल. 19 धावा धाव फलकार, एक गडी बाद. षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत. इथून 40-50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये थांबवलं गेलंय. हो 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 चांगल्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल. विकास अगदी 4 धावा खर्च केल्या गेल्या. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी केली. 2 षटकाची समाप्ती. 19 धावा, एक गडी बाद. ती 19 धावा धाव फलकावर. अजून येणारे 12 बॉल आहेत. 12 मध्ये किती धावा येतील? कौशिक गुलाने मार्कवर येतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय. या इनकडे आता चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रथम एखादी तर फलंदाज, परंतु मागच्या ओव्हरमध्ये थोडासा संघर्ष करत होता. विकासचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली. विकासने फक्त 4 धावा खर्च केल्या. आता येणारे 12 बॉल आहेत. 12 मध्ये किती धावा येतील? पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज झालाय समर प्रथम. या इनकडून चांगली बॅटिंग पाहायला मिळालाय, परंतु फटका फसला गेलाय. प्रथमच्या खेळीला पूर्णविराम लागताना विकेट क्रमांक 2 गॉन.
रुपेश पागे येतोय नवीन फलंदाज. आता रुपेशवर जबाबदारी असेल. धावफलका धावात 19. 2 धक्के लागल्यात. आरोही टायगर्स या संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. रुपेशलाही येणारे 11 बॉल आहेत. 11 मध्ये 20 ते 25 आणखीन धावा इथून जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. आठवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीपमधून पुन्हा एकदा विकास पुढे येईल. एक धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल परंतु इथून रोखलं गेलंय. चांगली कॉलिंग म्हणावी लागेल. एकीन संतुष्ट झाल्या दोन्ही फलंदाज. धावफलका धावा 20 रन्स. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत आणि धावफलका धावा आहेत फक्त 20. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. पायांची मुवमेंट पाहायला मिळाली नाहीये. फुटवर्क खूप महत्वाचा आहे आणि ते कुठेतरी पाहायला मिळालं नाहीये. डॉट बॉल येतोय. धावसंख्या अगदी स्थिरावली गेलंय. 20 धावा धावफलकावर. चांगल्या सटीक लाईनने गोलंदाजी पाहायला मिळाल्या. कौशिक गोलंदाजी चांगली करतोय. धावफलका धावात 20. 2 गडी बाद. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकास पुढे येईल. थोडंसं फंबल झालाय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जमला 22 रन्स 22 अंकावर. 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. 4 बॉलची समाप्ती झाली. अजून येणारे 2 बॉल. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनचा शतक पुढे येतो. एकदम मिळेल. 2 धावा अगदी कंप्लीट होत आहेत आणि दुहेरीच्या मतीनं स्कोर कार्ड संपतलाय 24 या अंकावर. 24 धावा धावफलकावर. अंतिम बॉल असेल षटक क्रमांक 3. 24 या अंकावर स्कोर कार्ड जाऊन विसावला गेलाय. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. स्कोर कार्ड धावा 24. शेवटच्या बॉलवर हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होईल फरार. चाळीस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथून आरोही टायगर्स या संघाला येणारे 6 बॉल. 28 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. 28 रन्स. 28 धावा धावफलकावर. येणारे 6 बॉल. मार्क येते गोलंदाज प्रशांत. अंतिम 6 बॉल त्यांच्या हातखंडामधून असतील. किती धावा खर्च करतील रुपेश पागे. चांगली बॅटिंग करावी लागेल. 28 धावा 3 षटकाच्या अगदी समाप्त एकेर. हो चांगल्या रीतीने चेंडू डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉल येतोय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. प्रशांत आलाय. मार्कवर पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपात. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू पाहायला मिळालाय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. चला नेक्स्ट फलंदाज.
आदित्य शेवटचे 4 बॉल आहेत. 28 धावा सफल झालाय. वाईट बॉल पंच दर्शवतायत. दुनिया समांतर धावफलका धावा 29. 29 धावा धावफलकावर. 4 बॉल मध्ये 40 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा सफल झाला होता. यावेळेस एस्टनच्या वरून चेंडू जातोय. आता आदित्यला परतावं लागेल. चला नेक्स्ट फलंदाज. चला नेक्स्ट फलंदाज. धावफलका धावा 29. 29 चांगल्या लाईन त्यातली गोलंदाजी. धावा धावफलकावर. 35 धावा धावफलकावर. फ्रीटचा बॉल असेल. सायराजकडे संधी असेल. हा फ्रीटचा बॉल. धावफलका धावा 35. पुन्हा चेक द वाईट बॉल. वाईट बॉल फ्री हिट कंटिन्यू असेल. धावफलका धावा 36. 36 धावा धावफलकावर. हो हो अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव अंकित केली जात आहे. इथून फलंदाजाला परतावा लागेल. एक धाव कंप्लीट केली गेली. धावफलका धावा 36. 37 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. अंतिम चेंडू. धावफलका धावा 37. शेवटच्या बॉलवर एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का की इथून आणखीन एखादा विकेट्स परिपूर्ण करेल प्रशांत गोलंदाज. शेवटचा बॉल 37 स्कोर कार्ड. शेवटचा बॉल असेल. चांगल्या लाईन त्यातल्या गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 37. 38 धावांचा समोर लक्ष असेल विजयाकरिता.
चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये या. 24 बॉल मध्ये 38 धावांचं लक्ष समोर असेल. पहिल्या षटकामध्ये अगदी 15 धावा आल्या होत्या. तदनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विकासने चांगली गोलंदाजी केली होती. चला दोन फलंदाज मंद मंद पावलाने मैदानाच्या आतमध्ये येतात. तनिष्क आणि भूषण ही जोडी आपण पाहत आहे. 24 बॉल मध्ये 38चं लक्ष असेल. 9.50च्या सरासरीने इथून धावा जमा करायच्या आहेत. अडतीस धावांचा पाठलाग असेल 24 बॉल मध्ये. चला आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. धावफलकार 38चं लक्ष समोर ठेवलंय 24 बॉल मध्ये. ऑडिटर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल आणि कुठला संघाला इथून तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. धर्मिष्ठा फायटरचं लक्ष असेल या मॅचवर. कुठला संघ आपल्या संभवत असेल. चोवीस बॉल मध्ये 38चं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आलेल्या सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत असेल. आमच्या मान्यवर उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत. प्रेक्षकांचंही हार्दिक स्वागत असेल. चला बेस्ट ऑफ लक. मॅचला सुरुवात होत आहे. प्रथमेश तरेकुल मार्कवर सज्ज असेल. तनिष आपण पाहत आहे. तनिष गाबड एका बाजूने, दुसऱ्या बाजूने भूषण वैद्य ही जोडी आपण पाहत आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. 24 बॉल मध्ये 38 धावांचं समोर लक्ष. 9.50ची सरासरी प्रति षटक. पहिला बॉल अगदी क्रॉस बॅटेटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॉयचा संपर्क झाला नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात डॉट बॉल येतोय. 24 बॉल मध्ये 38चं लक्ष. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. प्रथमेश तरे मार्कवर. पुढील बॉल फुलटॉस बॉल. अगदी तिथे क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एकदम मैल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगल इथून अकाउंट ओपन केलं गेलंय. केडी फायटर्स संघाच्या माध्यमातून आपण पाहतात. एक धाव स्कोर कार्डवर लागली जाते. 38 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग केला जातोय. 2 बॉल मध्ये स्कोर कार्ड धावा आहेत 1. भूषण वैद्य आपण दीपेश भूषण वैद्य यावेळेस भूषणच्या बॅटमधून अगदी कडक स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार 6 धावांकरिता. पुढील बॉल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. स्वप्नील पुढे आल्यात. एकदम मैल धावफलकात धावा आहेत आपण पाहत आहेत. अगदी झपाट्याने वेगाने 14 धावा. शेखर जे किनी आम्हाला दर्शवत आहेत. सलग 2 दिवस चांगला लेखाजोखा. चला बाळूदादा आपण इथे या. डीजे ऑपरेटर अखिलेश अर्थातच बाळू आपण इथे यायचं आहे. पुढील बॉल धावफलकात धावा 14. शेवटचा बॉल असेल.
तनेश इथून उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल निसटलाय. एक जीवनदान मिळालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. अगदी डगआउट मध्ये आनंदाचा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालंय, कारण झेल निसटलाय. पहिल्या षटकामध्ये धावा 16 धावा बिनबाद. कडक मंगल अठरा बॉल 22ची आवश्यकता असेल. रुपेश गुलोदे मार्क वर आलाय. इथून ब्रेक थ्रू द्यावा लागेल, अन्यथा चांगली सुरुवात पाहायला मिळाला केडी फायटरच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज भूषणने या मॅच मध्ये काही जबरदस्त बॅटिंग केलंय. 2 षटका त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात आणि तनिष्कला एक जीवनदान मिळालंय. फुल टॉस बॉल होता. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल धावफलका धावा आहेत. अगदी पाहत आहेत आपण 17 या अंकावर 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 ला अगदी प्रारंभ झालाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल. सर्व काही सुरळीत पाहायला मिळाले. अगदी केडी फायटरच्या माध्यमातून स्कोर कार्ड धावा आहेत 18. 20 धावांची आवश्यकता. येणारे 18 बॉल 20 ची गरज असेल. रुपेश पागीला मात्र सूर गवसत नाहीये. पुढील बॉल हलक्या त्याने अगदी सन्मान दिलाय. एकदम मैल एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 19 या अंकावर. शुभम पाटील पुढे सरसावला होता. सिंगल परिपूर्ण केले गेले. धावफलका धावा आहेत 19. चांगले लाईन त्यात लेतने गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. विकेट्स प्राप्त करावं लागतील. पुढचा बॉल तनिषला मागच्या चेंडूवर अगदी जीवनदान मिळालंय. धावफलका धावा आहेत 19 बिनबाद. एकोणीस धावा बिनबाद. चांगली सुरुवात केडी फायटर संघाकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी करावी लागेल. तनिषला एक जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानचा फायदा उठवेल का? धावफलका धाव्यात 19 बिनबाद. षटक क्रमांक सध्या 2. पुन्हा एकदा चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. तनिष थोडासा संघर्ष करतोय. इथून स्ट्राईक रोटेट करावे लागेल. धावफलका धाव्यात 19. 3 बॉलचे आतापर्यंत समाप्त झाले. पहिले 2 व्हाईट बॉल आले होते. त्यानंतर चांगल्या लाईन लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. धावफलका धाव्यात 19. पुढचा बॉल शुभम तिथे होताच. 2 धावा अगदी परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21 या अंकावर. 21 धावा धावफलकावर. 38चा पाठलाग. 17ची अजूनही आवश्यकता असेल. पुढील बॉल
क्लीन बोल्ड. इथून तनिष्कला परतावं लागेल. फलंदाज बाद होईल. गॉन. स्कोर कार्ड धावा 21-21. 17 धाब्यांची जुनी आवश्यकता असेल. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. इथून पुनरागमन करावा लागेल. आरोही टायगर्स या संघाला 17 धाब्यांची गरज आहे. 13 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल. कौशिक. हो बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 17ची गरज असेल. या एक छोटीशी दोन. आहेत 12 मध्ये 17ची गरज. आदित्य आले गेलो मार्कवर. 12 बॉल 17ची आवश्यकता. भूषणच्या बॅटमधून 2 षटकार जरूर पाहायला मिळाल्यात पहिल्या षटकामध्ये. इथून त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळेल का की आरोही फायटर टायगर संघ पुनरागमन करेल. पुन्हा एकदा पूल केला गेलाय आणि या एंडकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळालाय. चौकार 4 धावा. अंकावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या बॉलवर चौकार परिपूर्ण केला गेलाय. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. भूषणच्या बॅटमधनं एक दर्जेदार षटकार पाहायला मिळालाय 6 धावांकरिता. तुझं टिंपल जे पाहिजे ते घे एक नंबर. तुझी कमर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर. तुझं टिंपल 2 बॉलमध्ये 10 धावा वसूल केल्या गेल्यात. 7 धावा दूर आहे. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. दिया इनकडनं चांगली बॅटिंग करतोय. भूषण वैद्य स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहताय 31-31. 7 धावा दूर. हो पुन्हा एकदा फुटवर्कचा वापर केला गेला. एकदा मैल 22चे संकेत पंच दर्शवत आहेत. फलका धावा 32 रन 32 या अंकावर. 6 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. फलका धावा आहेत अगदी आपण पाहतायत अगदी 9 बॉल आणि 6ची गरज. नऊ चेंडूमध्ये 6ची गरज असेल. पुढचा बॉल आदित्य समोर आपण पाहतात. कौशिक. स्लोवरवनचा हा चेंडू होता. एक लालच दिलं होतं. एकदा मैल प्रथम पुढे सरसावतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता अगदी फेकी येते. तद्वर 2 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि दुहेरीच्या वतीनं स्कोर कार्ड संपलाय 34-34 या अंकावर. 4 धावा दूर. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. भूषणच्या माध्यमातून 3 षटकार 1 चौकार. अगदी 24 धावांचं झंझावत पाहायला मिळालं.
4 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथून फलंदाजाला परतावं लागेल. चला नेक्स्ट फलंदाज. आपण कॅप्टन आपण इथे या. अगदी 4 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता. 34 रन्स स्कोर कार्ड. 4 धावा दूर. नवीन फलंदाज प्रशांत नाश्ताकिंडा असेल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. ईशान भूषणलाही बाद केला गेलाय. अजूनही अशा अपेक्षा पल्लवित आहेत आरोही टायगर्स या टीमच्या. डिझ इथून कमबॅक करण्याची संधी आरोही टायगर्सलाही असेल. असं वाटत होतं की हा मॅच अगदी सहज केडी फायटर जिंकेल, परंतु 6 बॉल 4 ची आवश्यकता. निलेश येतोय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड दाबा आहेत अगदी 34. 3 षटकाच्या समाप्त एकेर. 6 चेंडू 4 ची गरज. सहा बॉल 4 ची आवश्यकता असेल. प्रथमाला गेले मार्कवर. 6 बॉल 4 ची आवश्यकता. समोर प्रशांत. दोन्ही अनुभवी फलंदाज आहेत. सिंगल डबल विजयश्री प्राप्त करावा लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एकदम वेल. रुपेश पुढे सावतोय. दुसऱ्या धाबेसाठी अगदी वळाल्यात आणि 2 धाबा परिपूर्ण झाल्यात. आता 5 बॉल आहेत. 2 ची गरज. 5 चेंडू आणि 2 ची आवश्यकता. चला धर्मिष्ठा फायटर्स आपण अगदी टॉस साठी इथे या. सेमीफायनल क्रमांक 2 असेल. 5 चेंडू 2 ची आवश्यकता. समोर प्रशांत. पुन्हा एकदा सफल झाला तिथे रुपेश आहे. झेल सुटलाय. इथून झेल पकडला असतात अगदी मॅच मध्ये संधी असती. इथून मॅच फिनिश होतोय. वेल प्लेड असेल. केडी फायटर्स अगदी जल्लोष पाहायला मिळालाय. चला दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल टॉस साठी या. जी आपण कॅप्टन केडी फायटर टॉस साठी या. त्यानंतर धर्मिष्ठा फायटर्स कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. टॉस केला जाईल 2 संघामध्ये. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच भूषण आपण